दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथाच्या स्थान दर्शनी या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सर्व सद्भक्तांनो, आज मी आरण्य ग्राम येथील स्थानावरती आलेलो आहे. ठिकाणी आदरणीय परमपूज्य विराट बाबा या ठिकाणी आहे. त्यांच्याकडे जे काही विशेष आहे त्यांची आपण माहिती किंवा वंदन का करावे याच्यासाठी त्यांच्याकडून मी बाबांना विनंती करत आहे. आपल्या येथे प्रसाद वंदन सेवा जे त्याची माहिती आम्हा सर्व सद्भक्तांना द्यावी. धन्यवाद. दंडोत प्रणाम बाबा. हां, आज आपण कुठली माहिती देणार आहात? आज महानुभाव पंथामध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रसाद वंदनाला फार महत्त्व आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी आपल्याला प्रसन्नतेने प्रसन्न होऊन दिलेली जी दुटी आहे, जी काही वस्तू स्वामींच्या प्रसन्नतेने आपल्याला प्राप्त झालेली आहे ती आज प्रत्येक आश्रमामध्ये मठामध्ये जोपासलेली आहे. 800 वर्षाची परंपरा आपल्या पूर्वजांनी टिकवून ठेवली आणि तीच परंपरा आम्ही सुद्धा टिकवून ठेवतो. पुढची पिढी सुद्धा तीच परंपरा टिकवून ठेवणार आहे. विशेष म्हणजे महानुभाव पंथाचं खरं जर धन कोणतं असेल ते धन म्हणजे देवपूजा आहे. ते धन म्हणजे परब्रह्म परमेश्वराचा संबंध ज्या ज्या वस्तूला लागला झाला ती वस्तू आम्ही जोपासलेली आहे. महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये आपल्याला अशा काही वस्तू दिसतील की त्या वस्तू इतक्या दुर्मिळ आहेत. आपण एखादी पोथी जरी घेतली, त्या पानाला स्पर्श केला तर ते पान इतके जीर्ण झाले नाही तरी सुद्धा आमच्या महानुभावांनी ती जपून ठेवलेली आहे. असंच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे वस्त्र आहेत, जी दुटी आहे, जे दाढ आहे, केसकळप आहे, जे ज्या चांगल्या वस्तूला स्वामींचा स्पर्श झालेला आहे त्या वस्तू आम्ही नमस्कार करण्यासाठी आज विस्तरित असतो, सोडत असतो. त्यामध्ये आज आपण आपल्या या आरण्यग्राम या ठिकाणी सुद्धा देवपूजा वंदन भाविक भक्तांच्या दर्शनासाठी आम्ही इथे या ठिकाणी विस्तरलेलं आहे. त्यामध्ये महत्वाचं वंदन जर कोणतं आमच्या असेल तर हा विशेषाची डब्बी आहे. याला पिवळ तळवली असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि आमचे श्री प्रभू बाबा या दोन्ही अवताराचा संबंध ज्या विशेषाला झाला, ज्या तळ्याला झाला ते पिवळ तळवली आणि या पिवळ तळवलीचा हा विशेष आहे. हा अतिशय महत्वाचा विषय आहे, विशेष आहे, कारण या विशेषाला 2 अवताराचा संबंध झालेला आहे, श्री प्रभू बाबा आणि आमचे गोसावी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. हा विशेष 800 वर्षापासून परंपरेने आमच्या पिढीमध्ये, आमच्या घराण्यामध्ये आलेला आहे. हा विशेषच नवी जी काही देवपूजा दिसती आहे, ही प्रसाद दिसत आहेत, ही 800 वर्षापासून आलेली देवपूजा आहे. मी आज तुम्हाला हा विशेष खोलून दाखवतो. आपण सर्व त्या हात जोडून तिथूनच वंदन करायचं आहे. बाबा, प्रत्येक जण सध्या वंदन करता येतं. हो, आम्ही भाग्यवान आहोत. आम्हाला आरण्यग्राम येथील जी प्रसाद वंदन पूजा आहे ती वंदन करायला मिळत आहे. आणि तीही हे पहा, किती भाग्यवान आहोत. हा 800 वर्षापूर्वीचा पिवळ तळवलीचा विशेष आहे. हे कलर असंच आहे काही? हा कलरचा असा आहे, पिवळ तळवली. हो, हा पिवळ तळवलीचा विशेष असा आहे. हा पंथामध्ये ठराविक ठिकाणीच आहे. एक मिनिट, पुन्हा लोक म्हणतात आम्हाला गुरुजी थोडं वेळ डोकं टिकू द्या. वा वा. हा विशेष आमच्या पिढीतला आहे. त्याचबरोबर ही जी देवपूजा आहे, ही चतुर्वेद मठाची वीट आहे. त्या विषयी थोडीस, हे चतुर्वेद मठ ज्या वेरूळ या ठिकाणी आपण जर गेलात तर वेरूळच्या जवळ असणारं चतुर्वेद मठ आणि त्या मठाची ही वीट आहे. आपण मागच्या वेळेस मला असं वाटतं 2 महिन्यापूर्वी पवार गुरुजी या यूट्यूबवर या ठिकाणचं पूर्ण दर्शन घेतलेलं होतं. पवार गुरुजी ज्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वराचा संबंध झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तिथे त्या जागेचा इतिहास, त्या जागेची माहिती, त्या जागे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीळा आपल्याला मार्गदर्शन करत असतात.
त्यामुळेच आपल्याला भरपूर असे पंथातील देवपूजा किंवा स्थानाची ठिकाणं आपल्याला करायला मिळतात. ही महानुभाव पंथाची परंपरेतला हा वीट आहे. हा डोमेग्रामची एक वीट आहे. ही डोमेग्रामची आमची वीट आहे, राजमठाची वीट. भाग्यवान आहोत. त्याचबरोबर आपण हे लोह आंबेनाथाचं तांब त्या ठिकाणी आहे. कोणतं हे का बाबा? हा, पलीकडचं. हे ना? हा, जाऊन आलेलो आहे बरं का, म्हणून मला खूप. आंबेनाथाचं तांब आहे. हे आंबेनाथाचं तांब. हा. हा. आणि त्याचे सर तेच आहे ना? तेच आहे. ओके. आणि त्याचे शेजारी बाबा हे ते पलीकडचे प्रसाद आहे, वस प्रसाद. आता हे ही एक जुनी पिढीची आमची वंदन आहे. चक्रपाणी मंदिर. आणि हे जे आपण बाबा हे सगळं जे यांना काय म्हणतो आपण ते? फक्त काय हा म्हणतो? चिंतामणीचा आमचा ओटा. ओके. हा जुना ओटा आहे. परंपरेने महानुभाव पंथामध्ये 700-750 वर्षापासून जो चालत आलेला हा ओटा आहे. हे लोह जे आहे हे सुद्धा नमस्कारी आहे. याच्या मध्यभागी जे लोह आहेत हे पूर्ण नमस्कारी आहे. ओके. हा ओटा महानुभाव पंथाच्या परंपरेमध्ये वंदन करत असताना प्रथम ओट्याला वंदन करतात. ओटा वंदन झाल्यानंतर त्यानंतर जी ही माळी आहेत या माळीला आपण वंदन करत असतो. बाबा ओटा कशामुळे आपण? ओटा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या मंदिरामध्ये गेले त्या त्या ठिकाणी भक्तजनांनी ओटाने तयार केले होते स्वामींना बसण्यासाठी, आसन टाकण्यासाठी. त्या ओट्यावर स्वामी बसत असायचे. ती परंपरा महानुभाव पंथामध्ये प्रथम ओटा नमस्कार करायचा ओटा. त्यानंतर ह्या 5 माळी आहेत. त्यानंतर हे बाहुऱ्या आहेत, याला बाहुऱ्या म्हणतात. हे बाहुरी, हे 2 बाहुऱ्या असतात. ह्या 2 बाहुऱ्या वंदन करतात. हे परंपरेने चालत आलेली देवपूजा. प्रथम ओटा द्यायचा, त्यानंतर माळी द्यायच्या, त्यानंतर भावरा द्यायचे, भावऱ्यानंतर पानं द्यायचे, पानं द्यायचे, त्याच्यानंतर हे पान आहेत, याला पान म्हणतात. हा क्रम देखील आपल्या सरपंथी पंथ या माहिती पाहिजे. हे पानं द्यायचे. पाण्यानंतर आपल्याला एक सेवन वगैरे जे आपण म्हणतो ते द्यायचे. ह्या भावऱ्या द्यायच्या. हे भौरीच का? गौरी. हे सेवन आहेत. सेवन द्यायचे. आणि यानंतर मग आपले जे समजा माचोळी आहे याला माचोळी म्हणतात. माचोळी. माचोळी माचोळी देखील आपण वंदन करत आहोत. त्याला माचोळी म्हणतात. माचोळी द्यायची. माचोळी नंतर जे पिढीचं वंदन तुमचं असेल, पिवळतळीचं विशेष आहे किंवा आमची स्थळची मूर्त आहे, हे जे विशेष आहेत हे द्यायचे. त्यानंतर मूर्त द्यायची. शेवट मूर्त द्यायची. कोणती मूर्त देणार आपण? ती नाही मूर्त कोणती द्या. श्रीकृष्ण भगवंताची जे चक्रधर स्वामींचं पाषाण आहे त्याची मूर्ती बनवलेली ती मूर्त द्यायची. ही परंपरा आहे. स्थान वंदन केल्यानंतर सुद्धा आपण विशेष वंदन करणं गरजेचं असतं. आणि स्थान वंदन केल्यानंतर जे स्थान वंदन करतो तो ओटा जो आहे हा अन्य पाषाणाचा असतो. आणि अन्य पाषाणावर आपण कपाळ ठेवल्यामुळं आपल्याला काही दोष लागू नाही,
कदाचित किंबहुना त्या जागेमध्ये थोडाफार फरक झाला असेल, चुकली असेल, तरी आपण विकल्पाला शरण जायला नको. म्हणून स्थानवंदन झाल्यानंतर सुद्धा विशेष करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर स्थानाच्या जवळ विशेष हा असतो. स्थानवंदन करून विशेष करणं गरजेचं आहे. आणि आजचा जो दिवस आहे, जून महिना आहे आणि आपला जुलै महिना आहे, आणि जुलै महिन्याची 17 तारीख आज महानुभाव पंथासाठी एक प्रकारची पर्वणी असती. कारण महानुभाव पंथाची जेवढी काही वासनिक मंडळी आहे, ही वासनिक मंडळी प्रत्येक आश्रमामध्ये जाऊन, मठामध्ये जाऊन परब्रह्म परमेश्वराचा ज्या ज्या वस्तूला संबंध झालेला आहे त्या वस्तूला वंदन करण्यासाठी जातात. त्याला आम्ही प्रसाद म्हणतो. परसनायकाला जशी दुटी दिली होती, तीच दुटी परंपरेने महानुभाव संप्रदायामध्ये असे अनेक आहे. धातू आहे, काष्ट आहे, पाषाण आहे, हे सगळे जे नमस्कारी आहे आज प्रत्येक आश्रमामध्ये आपल्याला करायला मिळतात. आणि म्हणून महानुभावपंथी वासनिक मंडळी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा लाभ घेत असतं. दाढीचा विशेष आहे, केस कळप आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे. ही जी काही अनमोल असा ठेवा स्वामींनी आम्हाला दिलेला आहे, आज त्याचं दर्शनाचा दिवस आहे. आज संपूर्ण महानुभाव पंथामध्ये सकाळपासून आपल्या या अरण्यग्रामला जवळजवळ 400-450 लोक दर्शनासाठी आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. संध्याकाळपर्यंत 200-250 लोक येतील. अशा आज या प्रत्येक ठिकाणी अशीच गर्दी राहणार आहे. दंडवत प्रणाम. धन्यवाद बाबा. आपण खूप सुंदर महानुभावपंथी या लोकांसाठी विशेष तसा प्रसाद वंदनाची माहिती दिलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.